मुंबई नॅशनल महामार्गावर कोकणगाव शिवारात घडतोय वारंवार अपघात। निफाड तालुक्यातील कोकणगाव शिवारातून जाणारा मुंबई नॅशनल महामार्ग वाहनधारकांसाठी सध्या संवेदनशील ठरत असल्याचं चित्र आहे। शनी मंदिर परिसरात गेल्या काही महिन्यात 4 ते 5 अपघातांची नोंद झालेली आहे, त्यामुळे या भागाकडे विशेष लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जाते आहे। शनी मंदिराजवळील परिसर हा कोकणगाव उड्डाणपूल सुरू होण्यापूर्वीचा भाग असून येथे रस्त्याचा उतार, अचानक वळण आणि वेगातील बदल यामुळे वाहन चालकांचा अंदाज चुकत असल्याचं दिसून येते। विशेषतः रात्रीच्या वेळी आणि अवजड वाहनांची वर्दळ असताना या ठिकाणी धोका अधिक वाढतो, असं वाहन चालक सांगत आहेत। या भागापासून अवघ्या 500 मीटर अंतरावर पिंपळगाव टोलनाका आहे। टोलनाक्याच्या आधी वेग कमी करताना काही वाहन चालक गोंधळात पडतात। अपुरी सूचना फलक व्यवस्था, अस्पष्ट लेन मार्किंग आणि मर्यादित प्रकाश व्यवस्था यामुळे अडचणी निर्माण होत असल्याचं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे। दरम्यान पिंपळगाव बसवंत टोल नाक्यावरील मोफत रुग्णवाहिका गेल्या 1.5 महिन्यांपासून बंद अवस्थेत असल्याची माहिती समोर येते आणि यामुळे महामार्गावर एखादी घटना घडल्यास जखमींना वेळेवर वैद्यकीय मदत मिळण्यास अडथळे येऊ शकतात, अशी चिंता व्यक्त केली जाते आहे। ठेका बदल आणि मानधनासंबंधी प्रश्नांमुळे ही सेवा बंद झाल्याचे सांगितले जाते। या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने या भागाची पाहणी करून आवश्यक सुरक्षात्मक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आहे। वेग मर्यादा दर्शवणारे फलक, रंबल स्ट्रिप्स, फ्लशर लाईट्स आणि तसेच पोलिसांची नियमित गस्त आणि रुग्णवाहिका सेवा सुरू केल्यास भविष्यातील धोके टाळता येऊ शकतील, असे वाहनधारकांचे मत आहे।